वार करतो ना त्याच्यावर. वा वा अन्या, ह्याला म्हणतात मालकांवरची निष्ठा. त्यासाठी तू माझ्या सुरीला हात लावलास. स्वच्छ धुतलेली आहे म्हणून त्याला हात लावलाय. आणि नंतर आहे ना स्वतःवरती गोमूत्र शिंपडून घेऊन आंघोळ सुद्धा करीन. पाहिजे असेल तर काशीला जाऊन प्रायश्चित्त सुद्धा करीन. पण त्याला कापून काढीन. हर हर महादेव. अरे अरे मी हाय मी. तू मध्ये थांबू नकोस, तुझी खांडोळी करून टाकीन. हर हर महादेव. जांभळे, प्रियांका. हॅलो रामाश्रय. मला साठ्याशी बोलायचंय. बोला. कपिल साठे बोलतोय. ए साठ्या, म्या दगडू काशाबा परब बोलतोय. दगडू? रामाश्रयाच्या जमिनीचा मालक आहे म्या. लवकरात लवकर जमीन खाली कर. मला परत पाहिजे माझी जमीन. ए, तू स्वतः केस मागे घेतलीस. त्यावेळी मला फसविलं होतं, पण आता म्या फसणार नाही. गुपचूप जमीन सोडून जायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. ए, तुला जे काय बोलायचं ना तेच. हॅलो. काय रे, एवढं धावत धावत फोन अटेंड करायला आलाय? रिसेप्शन वर कोणीच नाहीये. हो, प्रियांका आणि जांभळे दोघंही नाहीयेत. मालक, ते जांभळे बँकेत गेलेत आणि प्रियंका गेस्ट हाऊस चेक करायला गेली, म्हणून कोणी नव्हतं. कुणाचा होता फोन? माझ्यासाठी होता फोन. दगडू काशाबा परबचा. काय? हे सगळं कोण करताय, काही कल्पना आहे? काय म्हणाला हा नकली दगडू काशाबा परब? धमकी दिली म्हणाला, मागच्या वेळी तुम्हाला नुसतं किडनॅप केलं, आता यावेळी जिवंत सोडणार नाही. असं? त्याला म्हणा एकदा समोर आहे. आला ना समोर, असा उलटा टांगतो आणि खालून मिरचीची धुरी लावतो. नाही मग तो आहे आणि मी आहे. आत्रंग आत्रंग. शांत. हा, डोकं तापलेलं असलं की कुठले काम नीट होत नाही. सगळी कामं बिघडतात. चला कामाला लागा. आपण त्यांना धमकी दिली आहे खरी नार्वेकर, पण ती त्यांनी किती सिरियसली घेतली आहे हे समजायला पाहिजे. साहेब, हे कसं कळणार आपल्याला? समजा त्या लोकांनी, मला एक सांग, समजा तू असा बसलाय, असा आरामात बसलायस आणि अचानक एखादा विंचू तुला डसला तर काय करशील? साहेब, विंचू येतो, मी उठून थायथायट मांडीन. हा, समजा त्या लोकांनी थयथयाट केला तर याचा अर्थ की आपली मेहनत फळाला आली. समजा ते लोक शांत राहिले तर याचा अर्थ त्यांनी आपली धमकी. कपिल हा खूप चांगला मुलगा आहे आणि तो माझा चांगला मित्र आहे, पण नाही, प्रेम बिम नाहीये माझं त्याच्यावर. त्यातून ही इज एंगेज्ड. आय नो दॅट. हे शक्य नाहीये. अहो, रद्दीचे भरपूर पैसे मिळाले बर का. मी मात्र तुम्हाला उगाचच बोलले हा, घरात किती कचरा करता म्हणून. तो रद्दीवाला तर मला म्हणाला, ताई पुढच्या आठवड्यात आला असतात ना तर आणखीन पैसे मिळाले असते. अहो, लक्ष कुठे तुमचं? तुमच्याशी बोलतेय मी. टेलिफोनच्या डायरीत कुणाचा नंबर शोधताय? अगं, आपणच्या मित्रांची नावं आहेत का ते बघतोय याच्यात. म्हणजे मी आणि धनंजय सोडून आपण काही मित्र होते, त्यांची नावं टेलिफोनच्या डायरीत आहेत का ते बघतोय. अहो, असं पटकन कसं आठवेल? आणि गेली काही वर्ष तर तुमच्या दोघांशिवाय त्यांच्या जवळचं असं कोणीच नव्हतं. पण असं अचानक का विचारताय हे सगळं? अगं, रामाश्रयाच्या संदर्भात आपण कोणीतरी पत्र लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय हे शोधता येते का ते पाहतो. अहो, पण पत्रावर लिहिणाऱ्याचं नाव असेलच ना. तुला काय मी थोडासा मूर्ख वाटलो काय? पत्रावर नाव असताना सुद्धा तेच नाव टेलिफोनच्या डायरीत शोधायला? मग अगं, पत्रावर नाव नाहीये. असं होय?
बघू मला डायरी, मला काही आठवतंय का बघते मी. पण इतकं काय लिहिलंय त्या पत्रात हो? हं? अगं पत्रात काय लिहिलं ना ते तुझ्यासाठी महत्वाचं नाहीये, पण पत्रावर नाव दिसत नाही, म्हणजे शक्यता अशी आहे की ते पुसलं गेलं असेल, काही आठवतही नाहीये. अहो सापडलं, नयन चव्हाणचा नवरा गोपी. अहो तुम्ही तिघच तर होतात ना आप्पांच्या जवळ, तुम्ही, धनंजय भाऊजी आणि गोपी भाऊजी. गोपी नयन तर अगदी 40शीतच गेली. मग गोपी भाऊजींनी त्यांच्या मुलांना नयनच्या बहिणीकडे ठेवलं आणि ते बरीच वर्ष पुण्यात होते बघा. 2 वर्षांपूर्वी ते इकडे आले होते आणि 6 महिन्यातच गेले. म्हणजे आप्पा भाऊजी जायच्या आधी बरोबर वर्षभर. एवढं कसं लक्षात? अहो कुठे गेले हे? अहो अहो काय हे? मी तुमच्याशी बोलत होते आणि तुम्ही आत काय निघून आलात? आणि आता या बॅगेत काय शोधताय? पुन्हा पसारा केला तर तुम्ही सगळा? तू काळजी नको करू, सगळा पसारा मी आवरेन. अहो पण ह्या बॅगेत तुमची कुठली कागदपत्र नाही आहेत ना, तुमच्या आशिलाची ना रामाश्रयाच्या संबंधित. अहो एवढं अस्वस्थ होऊन काय शोधताय तुम्ही? मला सांगा ना, मी देते तुम्हाला शोधून. कुठल्या बॅगेत काय मला चांगलं माहितीये. तू एक बॅग आपलं हे, तू माझं एक काम करशील का? माझ्यासाठी एक कबर चहा आणशील? हो करते. अहो सांगा ना मला, काय हवंय तुम्हाला? काय शोधताय तुम्ही? पुस्तकात काय आहे त्या? हा सांगा ना मला. प्रिया अप्पास सप्रेम गोपी. गौरी मैम साहब कैसा है? ठीक है. हाँ, आप वो कपिल साहब से मिलने आए क्या? कुठे है तो? वो तो मालूम नहीं है, लेकिन साहब आजकल राम आश्रय का बहुत फेरी मार रहा है, इधर से उधर उधर से इधर. वो क्या है ना, किधर कुछ काम करने का रहेगा, किधर कुछ बदलने का रहेगा. तो फिर मल्लिका मैम साहब बोला है ना कि अभी राम आश्रय को एकदम टकाटक करने वाला है. पण त्याआधी लोनचे हप्ते नको भरायला का? हाँ वो भी तो बराबर है, लेकिन वो मल्लिका मैम साहब बोला है कि कुछ ना कुछ हो जाएगा, तो हम दोनों मिलके काम करेंगे. आहेत कुठे दोघं? वो तो मालूम नहीं है, लेकिन अगर आपको कपिल साहब को ढूंढना है ना, तो पहला मल्लिका मैम साहब को ढूंढना पड़ेगा, और मल्लिका मैम साहब को ढूंढना है तो कपिल साहब को ढूंढना पड़ेगा. पाहते. अरे हाय गौरी. कपिल ऑफिस मध्ये आहे. नाही, मगाशी आम्ही रामाश्रयाच्या साऊथ एंड मध्ये आपल्याला काय काय चेंजेस करता येतील हे बघायला फिरत होतो. बहादूरने तुला ते लोकेशन सांगितलं असेल, म्हणून मी त्याचा लेटेस्ट लोकेशन तुला सांगायला आले. थँक्स. हिला काय झालं? मुझको भी मालूम नहीं. हिरेन, अरे असं काय करतोयस? अरे दगडू काशाबा परबच्या नावानं आपल्यावर कोणीतरी केस केलेली आहे, हे जेव्हा त्या इन्व्हेस्टरला कळेल तेव्हा अर्थात कुठला इन्व्हेस्टर काचकूच करेलच ना. जाऊ दे, तू केव्हापासून एवढा इमोशनल व्हायला लागलायस? हा ठीक आहे. हा मला जरा विचार करू दे, मी तुझ्याशी नंतर बोलतो. या बाय. धनंजय सर, आत्ता मी आणि मल्लिका दोघे रामाश्रय हँडल करतोय आणि गौरी आम्हाला लिगल फ्रंटवरती मदत करते, त्यामुळे सध्या तरी आम्हीच प्रयत्न करू. मला वाटतं तुम्ही लोक एक गोष्ट विसरताय की रामाश्रयची पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे आहे.